नमस्कार. अगेन हॅपी फादर्स डे बाबा, राजेंद्र सगळ्यांनाच. पितृदेवो भव. नंदनंदन श्रीकृष्णही आला तरी, श्रीरामही आला तरी, आज जन्म रामाने अयोध्येतून लंकेपर्यंत आणि परत अयोध्येला एवढी यात्रा केली. बॅकग्राऊंड नॉईज, आय डोंट नो व्हॉट टू डू. तरी येत आहे का अजूनही माझी आता नाही येत आहे, पण मगाशी आतापर्यंत असं असं येते as you speak म्हणजे सो ठीक आहे. अजून येत असला तर कळवशील. कदाचित माझं हे याचं कापड अंगावर घातलेलं जे आहे त्याचा ओके. आवाज. मी पुतळ्यासारखं स्तब्ध बसून फक्त ओठ हलवण्याचा प्रयत्न करतो. मी म्हणत होते श्रीरामानी अयोध्येपासून लंका परत अयोध्या 14 वर्षाची यात्रा केली. ठिकठिकाणी ऋषीमुनी राजे कोणी जे कोणी भेटले कोणी भगत केली. तुम्ही अशा, तुम्ही देव अवतार आहे. सगळ्यांना नाकारून एकच ओळ सांगितली, माझी एकच ओळ, मी दशरथ पुत्र राम, बाकी काहीच नाही. सूर्यवंशी आहे, असा आहे तसा आहे, मी दशरथ पुत्र राम. आम्ही ज्या गोत्रात आमचा जन्म, जमदग्नी वत्स परशुराम, मुख्य पितृभक्त परशुराम. जमदग्नी त्यांचे पिता, सप्तऋषींपैकी एक जमदग्नी. महागोत्र, त्याचं वत्स म्हणजे पुत्र, पितृभक्त. श्रीरामाने एकच ओळख जन्म, आणि कृष्ण सगळ्या नंद गोपाल, नंदनंदन. सगळ्यांचा आदर्श समोर ठेवून अगेन हॅपी फादर्स डे. 10वा अध्याय आपला विभूती योग सुरू होता. मागच्या वेळेस 18व्या श्लोकापर्यंत झालं होतं. आज 19व्या श्लोकापासून सुरुवात करू, जिथून आठवण करून द्यायला अर्जुनाने विचारलं. सगळं लक्षात आल्यावर त्याच्या की हा कोण आहे समोर उभा आणि कसा आहे, की अरे मग तू कसं मी कुठे कुठे पाहू, माझी इच्छा आहे तू म्हणतो तसा, की सगळ्यांमध्ये सगळीकडे तुझं दर्शन व्हावं, सतत तुझं स्मरण राहावं. पण कसं संभव आहे, कसं शक्य आहे कळावं, सांग मला. तू निघून गेल्यावर मी तुझी आठवण कशी ठेवू युद्धानंतर. केशु केशु च भावेषु चिंत्योऽसि भगवन्मया, तो श्लोक केला होता आपण. क एषु च भाव एषु, म्हणजे असं 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 कसं, कुठल्या कुठल्या भावांनी, मनातल्या भावांनी, विचारांनी. आपण डोळ्यांनी काही दिसत असलं की मनात काय भाव आहे त्यांनी निर्णय होतो. बुद्धी निर्णय त्याच्याप्रमाणे करते, मनाचं फिल्टर वापरून. समोर व्यक्ती कसाही साधूचा वेश जरी घालून नसला, भगवे वस्त्र जरी घालून नसले, तरी पण आपल्या मनातलं फिल्टर वरचा विचार करून बुद्धी ठरवू शकते की माहित नाही हे खरोखर आहे की नाही, ते थांबावं की नाही. आणि उलटे असू शकतं, दिसायला कसंही कपडे फाटके, कपडे मळके, कसंही भाषा, अडाणी भाषा, दिसायला दिसून नाही वाटत आहे संत, अडगड आहे. अडगडानंद माहिती आहे, स्वामी अडगडानंद प्रसिद्ध संत, भगवद्गीता, विशेष भगवद्गीतेचे प्रवर्तक, अत्यंत श्रेष्ठ रामसुखदासजी महाराजांच्या परंपरेतले, उत्तरेकडे गीता गोरखपूरच्या बाजूला. तो कोणी बघून वाढणार नाही, आणि एकदम उच्च कोटीचे संत. मनाचं फिल्टर वापरून बुद्धीने निर्णय केले, इथे मस्तक झुकायला पाहिजे. नुसते डोळ्याने दिसत नाही, भाव काय. केशु केशुच भावेषु, मी झाड बघताना, आकाशाकडे बघताना, पक्षी उडत असताना, एवढा मोठा हत्ती त्याच्या कानावरची छोटीशी मुंगी, दोन्हीकडे बघताना मी कसं समजू की कीड़ी में तू नानो लागे, हाथी में तू मोटू क्यों, कैसो खेल रचो मेरे दाता, जहां देखो वहां तू को तू. हे मला समजून सांग, अर्जुनाने प्रार्थना केली. सगळीकडे एवढा मोठा महासागर आणि त्याच्यावर तपतपता सूर्य, बाजूला पहाड, ह्या तिन्ही मध्ये तू एक कसा आहेस? वाहणारं एवढं धमाधम लाटांमधल्या पाण्यात
एवढ्या प्रखर सूर्यकिरणात आणि एवढ्या स्थिर राहणाऱ्या या पर्वतात तू कसा आहे, कुठे आहेस हे कसं समजू? स्थावराणाम हिमालय सरसामस्मी सागर. हे आता सगळीच उत्तर देईल. तर इथून आपण सुरू केलं होतं. 2-3 ऍक्च्युली 19, 20, 21 श्लोक झाले होते. कारण की त्यावेळी श्रीकृष्णाने म्हटलं होतं, हंत ते कथेश्यामी दिव्या आत्मविभूतया प्राधान्यतः पुरुषश्रेष्ठ. अरे अंत नाही आहे माझ्या विभूत. मी कुठे कुठे कसा कसा प्रगट झाला आहे, कुठे कुठे आहे पेक्षा असं विचार, कुठे नाही आहे तर कदाचित लवकर उत्तर देत आहे की अशी कुठंच नाही आहे जिथे मी नाही आहे. असं कोणीच नाही ज्यात मी नाही आहे. अशी कुठलीच वेळ नव्हती जेव्हा मी नव्हतो. शक्य नाही. आणि होऊन जाईल त्यात उत्तर देणं पण. पण अदरवाईज माझी विभूती म्हणजे माझं विशेष प्रागट्य, माझं तेज, माझा प्रभाव कशात नाही आहे, कुठे नाही आहे, केव्हा नव्हता, कसा नव्हता हे सांगणं कठीण आहे. पण मी प्रधान जे मुख्य जे आहे संकेत करतो, म्हणजे तुझ्या लक्षात येईल की अच्छा याच्यातून त्यांनी असं म्हटलं होतं म्हणजे त्याच्यातून तसं असेल. असं गणित सोडवताना आपण कुठले थिअरम वापरून अशाच असं तर तशाचं तसं असं तू बुद्धीचा वापर करून समजू शकशील की यांच्यातही हे असे आहेत म्हणजे मग त्यांच्यातही तो तसा असेल. असं थोडे थोडे उदाहरणं देतो. असं करत करत त्यांनी सांगितलं तर पहिलंच लक्षण काय सांग, आठवण करून देतो. सगळ्यात पहिले कुठे मला म्हटलं, श्रीकृष्णाचं वचन आहे 10व्या अध्यायातलं. डायरेक्ट प्रश्नाचं डायरेक्ट उत्तर आहे, अहम आत्मा गुडाकेश. गुडाकेश अर्जुनाचं नाव आहे. निद्रा जीत गुडाकेश म्हणजे तो निद्रेच्या अधीन नव्हता, निद्रा त्याच्या अधीन होती. तपस्वी होता, परम तपस्वी होता. श्रीकृष्ण त्याला गीतेत परंतप म्हणतो. एक्स्ट्रीम हार्ड वर्कर, परम तपस्वी म्हणजे लिमिट नव्हती. अर्जुन किती हार्डवर्क करू शकायचा, किती मेहनती होता याला काही अंत नव्हता. झोप त्याच्या समोर मुख्य नव्हती. गुडाकेश शिवभक्तालाही म्हणतात. शिवजी 1,00,000 वर्ष शंकर सहज स्वरूप संहारा लागी समाधी अखंड अपारा. डोळे बंद करून झोपलो नाही पार्वती. उत्तरात सांगतात, शिवजी मी माझ्या रामाचे चिंतन करतोय. अधोन्मिलित नेत्र जरी दिसले असले तरी संपूर्ण जागृत अवस्था आहे. ज्ञान स्वरूप, स्वतः बोध स्वरूप आहे. सूर्यात कसा अंधार राहील, जे स्वतः जागृत आहे, ज्ञान स्वरूप आहे. त्यात अज्ञान कसं आहे, जे जागण्याची स्थिती ज्याच्यामुळे आहे ते कसे झोपतील? शंकर शिवस्वरूप ईश, त्यांना ज्यांनी आपला आराध्य मानला आहे. अर्जुन शिवभक्त होता, कृष्ण तर मित्र होता. गळ्यात हात टाकायचा, उष्टमाष्ट खायचे एकमेकाचे, अरे तुरे करायचे, अबे तुबे करायचे. पुढे क्षमा मागतो तो 11व्या अध्यायात. हत्वेत मत्वा प्रसभम मथेती, हे कृष्ण हे यादव हे सखेती. श्लोक येतो पुढच्या विश्वरूप दर्शन योग मध्ये. अरे बापरे, आता माझ्या लक्षात मी केवढ्या मोठ्या चुका केल्या. कसं तुझ्याशी कसा वागत बोलत होता, मित्र 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 म्हणून. अरे यादव इधर आना, ओ यादव किधर किधर जा रहा, वापस आ. एवढा मोठा सर्व विभू व्याप्त संपूर्ण परमेश्वर, केवढा तू कोमल हृदय आहे, केवढा क्षमाशील आहे, केवढा सहनशील आहे. हसून द्यायचा की एक ना एक दिवस ओळख पटेल. केवढा पेशंट आहे, वाट पाहत होता. ते आराध्य शिव होते अर्जुनाचे, पूजा शिवाची करायचा युद्धाच्या आदल्या दिवशी पर्यंत. तर गुडाक निद्राजीत ज्याचे ईश आहे, शिव ज्याचे ईश आहे, पण तो स्वतःही होता, अर्जुनही. थोडीशी झोप, जेव्हा जेवढी झोप आवश्यक तेव्हा तेवढी करून तो ठेवून होऊन जातं. म्हणून इथे त्यांनी पहिलंच लक्षण काय सांगितलं, अहम आत्मा गुडाकेश. अर्जुना मला शोधतोय तू म्हणतो, मी द्वारकेला निघून गेला, कुठे शोधतो? आत मा, संस्कृत मा म्हणजे मी. आत मी आहे, मी तर आतच लपून बसला. तू जाऊच नाही शकत असं कुठे. तू जर आहे तर मी आहे.
कारण तुझ्या आत नाही आहे. ज्याच्या कोणाकडे बघतोय, वरून शरीर दिसतंय, भाव हे का भावना, भावो ही भक्ती. नारद मुनींनी सांगितलं भक्तिसूत्रात. भक्ती प्रमुखता 99% भक्ती त्याचीच होते. तर मुख्य मनात भावना भक्तीची आहे. वरच्या क्रियांचं महत्व इतका 1% सगळ्या क्रिया मिळून. सगळा व्याप जो आहे, सगळे सोहळं, सगळे हार, सगळे पेढे, सगळं दही, सगळे पंडित, मंत्र, जाप, माळा, आसन, शुद्धी, स्नान, तीर्थयात्रा, दान, यज्ञ, हे सगळ्यांचं बेरीज गुणाबेरीज करून 1%. त्या सगळ्यांच्या मध्ये मनात भाव त्यावेळी ते सुरू असताना इकडचं तिकडचं सुरू होतं, की पूर्ण मन भाव सर्वतोपरी मनसा वाचा कर्मणा सुरू. हे नारद मुनी सर्वोच्च नारायणाने सर्टिफाय केलेलं आहे भक्त. भावो ही भक्ती. भावनेनेच भक्ती होऊ शकते, होते खरी. तर इथे त्याने म्हटलं केशु केशुच भावेशु. दिसत काही जरी असलं तरी मनात भावना कशा असायला हव्या, ज्याने तुझी आठवण येईल, तुझं म्हणून तुझा संकेत होईल. त्यातून लक्षात यायला लागेल, दिसायला लागेल की अरे देव आहे. तर पहिलंच लक्षण त्याने सांगितलं, श्रीकृष्ण सर्वोत्कृष्ट वक्ता, कुशलस्य वक्ता, आश्चर्य श्रोता. ग्रंथांमध्ये आलं याच्याबद्दल. याच्यासारखं कुशल वक्ता नाही बाबा, ह्या कृष्णासारखा. सगळ्यात भीती धृतराष्ट्राला याच्या जिभेची होती. सांगितलं होतं त्यांनी, असे ना चिकनी चुकडे बातें करून हे शास्त्र नहीं उठाऊंगा याला काही अर्थ नाही. त्याची जीभ तर सोबत घेऊन गेला ना पण युद्धभूमीवर. सगळ्यात महत्वाचं शास्त्र त्याचं, सगळ्यात मोठं शास्त्र तर त्याची जीभ आहे. कोणत्या वेळी काय कोणाला कसं पटवेल सांगता नाही. त्या अर्जुनाला कसं तो गोष्टी करून उभा करून आला. कुशलस्य वक्ता, सर्वतोपरी कुशल, गुणनिधान, सर्वगुण संपन्न, सर्वोत्कृष्ट, सर्वोच्च, सर्वज्ञ, सर्व समर्थ, सर्व प्रभावशाली असा तो माझा परमपिता. हॅपी फादर्स डे प्रभू श्रीकृष्ण. तो जर म्हणतो आहे त्याच्यातूनच नाही तर राम बाण आहे, अचूक आहे, बेचूक आहे. निशाण एकदाही रामाचा आयुष्यात एकदाही निशाणा नाही चुकला, जे साधला तो. कसा धनुर्धर असेल, शरचापधारी. रामरक्षा स्तोत्रात लहानपणापासून वैशिष्ट्यांच्या आश्रमात पाय ठेवला तेव्हापासून शेवटच्या एकही निशाण, किती लांबून सांगा, कोणताही निशाण सांगा, तो राम इथे जिभेचे बाण चालवतो. तेवढी नको, नो फ्रिल्स, नो अटॅचमेंट्स, नथिंग नीडेड. तो स्वतःच एकदाही निशाणा नाही चुकला त्याच्या जिभेच्याही बाणाने. इथे तो पहिलं उत्तर देता, अहम आत्मा गुडाकेश. अर्जुना, जिथे कुठे बघताय, ज्याच्याकडे बघताय, जिच्यात कुत्रा, मांजर, पक्षी, गवताचं पातळ, शत्रू, जे आपले तुपले, त्यांच्यात आत मी आहे बरं. ज्याची पूजा करून आला, फुलगोळा करून आला, चंदन घोटून राहिला, षोडशोपचार पंचामृत डुबवून राहिला, ते संभाजूला जी बसली आहे, समोर जो उभा आहे, त्याच्यात मी आहे. भाव ही भक्ती. नारद मुनी आठवण करून देताना, अहम आत्मा गुडाकेश, सर्वभूत आशय स्थित. सगळ्यांमधला आशय, एसेन्स, कळून पिलेलं सार, ह्या अस्तित्वाचा पूर्ण संपूर्ण जीवनाचा मूल्यांकन केलं काय की त्यात ईश्वर प्रगट होता. घट घट मेरा साईया, खाली घट ना कोय, बलिहारी ता घट की जा घट पर घट होय. दिवाही होता, वातही होती, तेलही होता. कधी आयुष्यभर 100 वर्ष लागून 80 वर्ष जीवन झालं, 60-40 वर्ष पेटवलीच नाही, आगपेटी काढीच नाही लागली. सगळी तयारी होती मनुष्य जन्मात. म्हणून दिवाही होता, वातही होती, जिवंत आहे, तेल आहे.
चेतवलं नाही, चेतना नाही केली, चैतन्य नाही, जागृत नाही केलं. अगदी पूर्ण जीवन कशात ना, दिवा अजून घासणं, अजून घासणं, अजून घासणं, स्वच्छ, स्वच्छ. नाही चांदीचा नाही, आता सोन्याचा दिवा पाहिजे. नाही सोन्याचा नाही, त्याला हिरे लागले पाहिजे. ते नुसते हिरे नाही, त्याला काचीच ठेवलं पाहिजे. नाही त्याच्यावर लाईटही लावला पाहिजे. नाही तो बाहेर 4 लोकांना दिसला पाहिजे. असं तसं सोशल मीडियावर दाखवला पाहिजे, टीव्हीवर आला पाहिजे, पण चेतवला नाही, पेटवला नाही, तर अंधकारच राहिला. त्याच्यामुळे तसं बाहेरून खूप जमादारी केला. आतून प्रदीप्त जर नाही झाला. याच अध्यायात पुढे सांगतो. इनफॅक्ट आपण तिथपर्यंत पोहोचलो होतो. जेव्हा आता पोहोचू तेव्हा आपण 2 पावलं मागे घेऊन बिल्ड आउट करतो पुन्हा म्हणून, की हे ज्याच्या लक्षात येतं आणि प्रयत्न करतो ते मी आतून अहम अज्ञानजं तमः तेषयाम्यात्मी भाव दीपोऽस्तु. त्यांच्या आतला दिवा जेव्हा त्यांचे भाव निर्माण होतात, तयारी होते मनात. नाही रे बाबा, आता मला तूच पाहिजे. बाहेरून बघू प्लीज. एवढं सगळं केलं पण तू चेतव ना प्लीज. तेव्हा मी चेतवून देतो तयारी. दिल्ली में तेल, चकमक में आग, तेरा साई तुझ में है, जाग सके तो जाग रे भैया, समय आ गया. तिळाच्या दाण्यातून तेल निघते थेंब थेंब. प्रत्येक दगडामध्ये पोटेन्शियल एनर्जी, एन्थॅल्पी आहे. विज्ञान सांगतात एन्थॅल्पी, हीट एनर्जी प्रत्येक दगडात स्टोअर केली आहे. कोणतीही करून पहा. चकमक में आग, तसं तेरा साई तुझ में है, जाग सके तो जाग. जागृत व्हायला, जागण्यात रती व्हायला हवी. झोपण्यामध्ये झोपण्यात काय स्वप्न दिसते, स्वप्न खरं वाटतंय, मग भीती वाटते किंवा फुशारून जातो, अहंकार येतो स्वप्नात. ते खरं नाही आहे, स्वप्नाची दृष्टी आहे. तसं सध्या ही जी झोप निद्रावस्था सुरू आहे, निद्राधीन झालं. जागृत झाल्यावर, जागण्यात रती झाल्यावर अज्ञान अंधकारातली रती सुटून त्या खडकन लक्षात, अरे तो एक स्वप्नद्रष्टाच, तो माझा श्रीहरी, माझा राम, रोम रोम में बसने वाले राम, वासुदेव सर्वम. तो स्वतः म्हणतो 7व्या अध्यायात झाला आपलं ज्ञान. वासुदेव सर्वम इति श्रम महात्मा सुदुर्लभ. ध्यानाच्या वेळेस म्हटलं, मारा घटमा विराजता श्रीनाथजी, मारा घटमा तारा घटमा, सारा घटमा विराजता श्रीनाथजी. अखिल ब्रह्मांडमा एक तो श्रीहरी. नरसिंह मेहता म्हणतात, निरनिराळ्या प्रकारे इथे त्यांनी स्वतःच म्हटलं, अहम आत्मा गुडाकेश, सर्वभूत आशय, एसेन्स आशय, अहम आदि च मध्यम च भूतानाम अंतम एवच. पुढचं लक्षण सांगितलं, हे जे कोणी समर्थ आहे त्याच्या आधी तो मी होतो. खरं सांगायचं तर आताही तो मीच आहे. आणि ते नंतरही राम नाम सत्य है, मुर्दा बडा मस्त है म्हणून टाकल्यानंतरही जे उरेल तो मीच आहे. म्हणजे सर्व आधी, आता आणि नंतर मीच आहे. कृष्ण स्वतः सांगतोय. असं करत करत आपण मग झालं होतं आदित्यानाम अहम विष्णू. आपण भृगु ऋषी त्यांचे 2 पत्नी दिती, आदिती, तिथून झालेले दैत्य, इथून झालेले आदित्य यांच्याबद्दल बोललो होतो. 12 आदित्य झाले, त्यातला प्रमुख विष्णू यात स्वतःही सांगतो. त्यांच्यापैकी एक आदित्याय नमः, भगवान भास्कर, सूर्यदेव. 12 एकादश, 11 रुद्र झाले, अदिती माताचे पुत्र. त्यातला प्रमुख शंकर नावाचा. तो प्रमुख का? कारण तो सगळ्यांना रुद्र अवतार, म्हणजे चिडचिडा म्हणतात, अरे रुद्र अवतार झाला, रुद्र अवतार. शंकर तसा नव्हता. जेव्हा तेव्हा तांडव नृत्य नाही करायला. एकदाच तांडव नृत्य केलं तर महाप्रलय होत आहे, तर जेव्हा तेव्हा कसं करावं? एकदाच तांडव नृत्य केलं, संपला, खतम. युगाच्या अंत, युगांतक आहे तो, युगाच्या शेवटी तो करतो. शंकर एकादश रुद्रांपैकी 10 रुद्र असतील चिडचिडे, क्रोध म्हणून.
शम करोति इति शंकरः. त्या सगळ्यांना शांत करणारा, कारण तो स्वतः इतका बर्फावर हात ठेवला तर आपोआप थंड लागते ना. गरमीतून आलं, फ्रीज उघडून कानात डोकं, फ्रीजच्या आत डोकं घुसवलं. बाहेरून आला, हात थंड आहे तर डोकं शांत होतं म्हणून. जे काही थंड आहे त्याच्या सान्निध्यात हा स्वतः इतका शांत आहे शंकर, अविचल आहे, स्तब्ध आहे, स्थिर आहे. हे सान्निध्याने नुसते येणारे सगळे शांत होतात. शम करोति इति शंकर. तर एकादश रुद्रांपैकी 11 रुद्रांपैकी तो मी आहे. कृष्ण म्हणतोय विष्णू मी आहे. 12 त्या 12 तिच्या प्रमुख नावांपैकी जो विष्णू होता दैदिप्यमान, जे आदित्यांचा 12 आदित्यांचं लक्षण काय? दैदिप्यमान, तेजःपुंज. ते जिथे जातील तिथे प्रकाश. रुद्र पैकी शंकराचं काय असतं? जिथे असेल ते शांती, परम शांती, चिरस्थायी शांती. म्हणून म्हणतात की काशीमध्ये मृत्यू आल्यावर शंकर कानात येतो. तर मृत्यू आल्यावर शांत होऊन जातात. त्या 11 रुद्रांपैकी शंकर मी आहे. हे असं आपलं सुरू होतं. मग 49 मरुद्गण झाले. स्थिर न राहणारे, चंचल स्वभावाचे, त्यांच्यापैकी मारुती मी आहे. माकडाचा स्वभाव असतो इकडून तिकडे, तिकडून तिकडे. पण तो कसा बुद्धिमतां वरिष्ठं जितेंद्रियं, त्याच्यासाठी म्हटलं मारुततुल्य वेगम मनोवेग भीमरूपी महारुद्रा, वज्रासारखं छाती असलेला हनुमान मारुती, वनारी अंजनी सुता. त्यांच्यामधला त्या 49 चंचल स्वभावांमधला मारुती मी आहे. ह्याच्यातून लक्षात असं करत जे मुख्य बघणं लक्षणं सांगतात कसं बघायचं हे झालं होतं आपलं स्वतः. नक्षत्राणाम अहम शशी. रात्री नक्षत्र ते जे अंधकारात प्रकट होऊन प्रकाश देतात. जसं चांदणे आहे की अजून कोणी तर त्यात चंद्रमा, शशाचा अंक असलेला तो शशी समास आहे संस्कृतमध्ये. सगळ्यात जास्त चंद्रामुळे प्रकाश मिळतो आपल्याला. रात्री चांदण्यात इतका प्रकाश नाही येत. ओके, तर रात्री प्रकाश देणाऱ्यामध्ये मी चंद्र. झालं होतं हेही झालं होतं वेदानाम सामवेदो अस्मि. का बरं? सामवेदाचं काय महत्व आहे? कारण इतर ऋग्वेदात स्तुती समानांतर आहेत, यजुर्वेदात मंत्र क्रिया आहेत, पण सामवेदात त्या सगळ्यांनी कलात्मक दृष्टीने प्रेझेंट केला आहे. गायन कला, नृत्य कला, संगीत विद्या. इंद्रियाणां मनश्चास्मी, हेही झालं होतं आपलं. डोळ्यांनी बघणं, कानाने ऐकणं, नाकाने, हे ते सगळं ठीक आहे. या सगळ्यांचा राजा जो प्रमुख जो आहे, प्रधान त्याने प्राधान्यतः त्यांनी म्हटलं मुख्य सांगतो. या सगळ्यांचं मुख्य मन आहे. है ना, आपण बोललो मागच्या वेळेस ऐकलं होतं की डोळ्याने नुसतं, डोळ्याच्या कॅमेराने नुसतं बघून काही नाही होत. फोन ठेवला आहे, फोनलाही कॅमेरा आहे. तीन कॅमेरे आहे फोन. मला तर 2 डोळे आहेत. ती फोनचा शंकर बसलेला आहे, त्रिनेत्रधारी. पण याला स्वतःची काय अक्कल नाही. किती फोटो काढले तरी तो तसाच पडला. कळत नाही काय कसचा फोटो आहे, त्याचा अर्थ काय. तर तसं झालं असतं. मन नसतं आत, डोळे नुसते आत मन आहे जे प्रोसेस करते आणि मग बुद्धीने निर्णय होतो. अरे, ते कॅमेरा सोड, पहिले आग लाग दिसते, पाणी टाक, पळ इथून, साप दिसतोय. हे डोळे नुसते बघून नसतं झालं. मनाने विचार नसता केला काय बघतात त्याच्यात. तसंच जळण्याचा वास येतो, अरे पटकन बंद कर, वरून खाली. हे मनाने विचार करून ठरवलं काय आहे आणि मनाने विचार केला काय आहे, बुद्धीने निर्णय केला करायचं काय. नाकाने वास घेतला, मनाने विचार केला, बुद्धीने निर्णय केला. हे उपनिषदांमधलं आहे बरं. हे डिटेल लेवल उपनिषदांमध्ये येतं. पंचमहाकोश जेव्हा येतात, पंचकोशांचं वर्णन जेव्हा येतं,
अन्नमय शरीर आहे, त्यात प्राणमय शरीर आहे, त्याच्यात मनोमय शरीर आहे, त्यात आनंदमय शरीर आहे, मनोमय नंतर विज्ञानमय शरीर आणि मग आनंदमय शरीर, असे 5 शरीर घेऊन चाललोय जेवला सगळीकडे, मी लक्षातच नाही. त्याच्या आत मी आहे, आत्मा आनंदमयच आहे. याचं वर्णन उपनिषदांमध्ये जेव्हा येतं तेव्हा हे सगळं याच्याबद्दल आता हे जे मी आता सांगतोय, इंद्रिय नुसतं ग्रहण करतात, मन विचार करते आणि बुद्धी निर्णय करते. हे ते खाली काहीतरी जळलं याचा वास आला, हे नाकातून घुसलं. मनाने विचार केला की हे जळलं आहे बहुतेक. तेवढंच सोडून दिलं असतं, जळलं आहे तर जळू दे. नाही. बुद्धीने म्हटलं, "अबे उठ, जळलं आहे तर धाड, धड, 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 धाव, धाव, आवाज दे, ओरड. खाली असेल तर बंद कर." ॲक्शन ओरिएंटेड बुद्धीने निर्णय केला. ॲक्टिंग ऑन इट. बरोबर काय, चूक काय, काय टिकेल, काय नाही, हे जेव्हा विचार येतो, फिल्टर वापरतो, त्याला मग सत, असत, विवेक, बुद्धी आपण म्हणतो. सत, विवेक, बुद्धी. की व्हॉट इज राइट, व्हॉट इज रॉंग, व्हॉट इज टेम्पररी, व्हॉट इज परमनंट, व्हॉट इज गुड, व्हॉट इज बॅड, हे डिसर्निंग जेव्हा होतं, प्रत्येक निर्णयामध्ये हा फिल्टर जेव्हा टाकला जातो, जनरल निर्णय जेव्हा नाही होत, पर्पजफुल थॉट जेव्हा असतो, विचारशील, विचारवंत ज्याला म्हणतात, थॉटफुल, नॅचरल फिल्टर जेव्हा होते त्याच्यामध्ये, त्या सद विवेक बुद्धीचा विचार करतो आहे, हे देवानी फक्त मनुष्य शरीरात दिले. त्याच्यामध्ये त्याचा वापर कितपत होतो हे डाऊटफुल आहे. कारण त्याचा वापर जिथे होतो त्याचे नेक्स्ट स्टेप त्याचं म्हणणं विवेक नंतर वैराग्य जागृत होते. जो विवेकवान असतो, विवेकातून आनंद होतो, विवेकानंद, मग तो स्वतःचा स्वामी बनतो. जगाच्या अधीन नाही राहत, स्वामी विवेकानंद होतो. सत असत विवेक बुद्धीचं फिल्टर जर वापरलं, नुसतेच निर्णय धडाधड नाही करत गेला, कुत्रा, मांजर, उंदर, बकऱ्या सगळे निर्णय तर करूनच राहिले. पण मनुष्य शरीर सत असत विवेक बुद्धी जी दिलेली आहे ईश्वर दत्त, त्याचा वापर करून मग निर्णय करू शकतो, नॅचरली, नैसर्गिकरित्या. त्याने मग वैराग्य जागृत होते. मग उलटी पुन्हा चमच्याने घेऊन पोकळी खिरेची उलटी पुन्हा नाही पिला जात. कारण लक्षात अरे नाही, हे बरोबर नाही. बरोबर काय नाही आहे. ग्राह्य काय आहे, त्याज्य काय आहे, श्रेयस काय आहे, प्रेयस काय आहे, याचं बरोबर लक्षात लागतं. त्यामुळे वैराग्य म्हणजे काय, अर्ध कटून जातात जीवनातल्या, अर्ध्या झंझटी कटतात, अर्धे रोगराई सुटतात, अर्धे प्रॉब्लेम्स मिटतात, अर्ध्या चिंता निघून जातात, अर्धी शक्ती वाचते, अर्ध आयुष्य नीट जगल्या जातं. कारण जे बरोबर नाहीये, जे नकोस आहे, जे नको घ्यायला त्यातून वैराग्य झाला. 2 संसार आहे, पुन्हा आठवण करून देतो. एकाचा त्याग केला जातो, दुसऱ्याचं ग्राह्य केलं जातं. संन्यासी बनतो जीव मग वैराग्यानंतर. बायको मुलं सोडून नाही गेला, पण संन्यासी कसे झाले? नवऱ्याचा रोज स्वयंपाक करते, लोकांना चहा पाणी करून देते, ही साध्वी कशी झाली संन्यासिनी? मी कारण संसाराचा त्याग केला. संसाराचा कसा त्याग केला? इथे घरद्वार आहे, ऑफिस धंदा आहे, भांडे घासणं, धुणेवाले सगळं संसाराचा कसा त्याग केला? संसारात तर राहून राहिले. संसाराचा त्याग करणारे ते हिमालयात गेले आहे, गोव्यात बसले आहे, राख फासून घेतली आहे. यांनी कसा संसाराचा त्याग केला? त्यांनी राख फासून बसल्या, त्यांनी कदाचित नसेल केला संसाराचा त्याग. संसाराचा त्याग कदाचित काय कोणीच नाही करू शकत. कधीच. संसारात राहून राहिल्या, संसाराचं खाऊन राहिल्या, संसारावर बसून राहिल्या, चालून राहिल्या, संसाराचा श्वास घेऊन राहिल्या, संसारातच थकून राहिल्या. नंबर 1 एकी-बेकी संसाराचा त्याग कसा केला? मेल्यावरच संसाराचा त्याग शक्यच नाही. संसाराचा त्याग आवश्यक नाही आहे, गीता म्हणते. 5व्या अध्यायाचा 3रा श्लोक. ज्ञेयस्य नित्य संन्यासी यो न द्वेष्टी न कांक्षती निर्द्वंद्वो हि महाबाहो सुखम बंधात प्रमुच्यते. सुखपूर्वक नित्य संन्यासी होऊ शकतो तू अर्जुना, युद्ध करत असताना. फॉर एव्हर मिलियनेअर. सुखपूर्वक सुट्टी होऊ शकते, मोक्ष मुक्ती होऊ शकते.
काही तपस्या, काही उपास तपास, खूप आडंबर नाही, उलट टांगणं नाही, पुंग्या वाजवणं नाही, नथिंग. यो जो न द्वेष्टी न कांक्षती, निर्द्वंद्व, द्वंद्व मुक्त झालं ते द्वेष आणि कांक्षा कुठे होतात? आत होतात, मनात. दुसरा संसार आत आहे, त्याचा त्याग करायचा आहे संन्यासी होण्यासाठी. निर्द्वंद्व. द्वंद्व कुठे होतं? बाहेरून तर खूप चिकणे हा या आले का, बसा, काय सरबत घेता, चहा घेता की काढा आणू करू. ना, मनात द्वंद्व आहे. हलकटले काय मागच्या तास होता, केव्हा जातो. निर्द्वंद्व हे तर आत संसार आहे एक. बाहेरचा संसार जो आहे त्याला त्याग करू शकत नाही, करण्याची आवश्यकता आहे. ईश्वराने बनवलेला संसार आहे, सुंदर आहे, सत्यम शिवम सुंदरम आहे. बाहेरचा संसार आपल्यासाठी बनवला आहे, आपल्या करता बनवला आहे. आतला संसार मी बनवला, कचरापट्टी आहे सगळं. द्वंद्व भरलेला, त्याचा त्याग करायचा. तीच खरी साध्वी, तोच खरा संन्यासी, आतल्या संसार सोडण्याचा. तर तो संसार कुठे बसतो? मनात. मन कुठे आहे? कोणालाच माहित नाही. आजपर्यंत एक डॉक्टर मी नाही ऐकला, अमेरिकेत नाही, भारतात नाही, त्यांनी सांगितलं की हे जे दिसते ना, ते गोल तिथे असते, इथे आहे ना, तर इथे आहे ना, तर इथे आहे ना, तर इथे आहे ना, तर इथे आहे. तो मन आहे. कुठे? कोणाला माहित नाही मन कुठे. कारण मन फिजिकल नाही, मन नावाची वस्तूच नाही. त्याची सर्जरी करून काढून फेकून दिलं असतं सगळ्यांनी. मन गंदा हो, धोके निकाल. म्हणून म्हणून साधना करायला लागते, प्रॅक्टिस करायला लागते. नाही तर सरळ असं डॉक्टरने स्टिक करून दिलं असतं मन. स्वतःलाच करावं लागतं. ही सर्जरी स्वतःला करायला लागते. मानसिक सर्जरी गोळ्या घेऊन नाही होती. सर्जनकडे, डॉक्टरकडे, हॉस्पिटलमध्ये जाऊनही नाही होत. मोठमोठे प्लॅटिनम, सोनं, डायमंड, हिरा सगळ्यात कठीण आहे, पण हिरा इथं कापल्याशिवाय तर हिरा अंगठीत कसा आला? हिऱ्याने सगळं कापतात. हिऱ्यापेक्षा कठीण वस्तू नाही जगात, हे प्रसिद्ध आहे. है ना, स्पेसमध्ये हिरा वापरतात, सर्जिकल इन्स्ट्रुमेंटमध्ये हिरा वापरतात, लोखंड कापायला, मोठं सगळे दगड कापायला हिरा वापरतात. हिऱ्याला कशाने कापला? हिराही कापला जाऊ शकतो, पण मन स्वच्छ करणं कठीण काम आहे. साधनेने होतं. भगवद्गीता अभ्यासेन तु कौंतेय वैराग्येण च गृह्यते. 6व्या अध्यायातलं शेवटचं उत्तर जो देतं श्रीकृष्ण. वायोरिव दुष्करम. अर्जुन म्हणतो, अरे बाबा, वाऱ्याला थांबू शकतो मी, पण मनाला नाही थांबू शकत. म्हणून नाही होऊ शकतं अर्जुन, डोंट गिव्ह अप. नक्की होऊ शकतं, याच जन्मात होऊ शकतं, याच देही, याची डोळा होऊ शकतं. अभ्यास कर, थोडं वैराग्य धारण कर, सोडतं घे. वैराग्य म्हणजे सोडणं. बाहेरून नाही, बाहेरून सोडून काही नाही होणार. आता मारत नाही म्हणतो, यांना युद्ध नाही करत म्हणतो. 1.5 वर्षांनी वापस यायचे, झोपले असताना त्यांनी सगळ्यांना मारून टाकले. अधर्म होईल तेव्हा तो. आता आतून वैराग्य, माझी तुझी, आपलं तुपलं सोडून, जे धर्माच्या रक्षणासाठी जे बरोबर आहे, जे योग्य आहे, जे चांगलं आहे, ज्यांनी सगळ्यांचा फायदा, सिस्टम इंटेग्रिटीसाठी कार्य कर. धर्म म्हणजे सिस्टम इंटेग्रिटी, अपहोल्डिंग द सिस्टम इंटेग्रिटी, trusting the system, not rushing the system, aligning with the system. माम एक शरणम रज, शरण अलाइन, त्याच्यासोबत काम करणं. तर ते मनात बसतं. ते जे पंचकोश कधी करायला हवे, आपण पुन्हा एकदा सुरुवातीला झालं असेल कदाचित. हे जे अन्नमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश, प्राणमय, अन्नमय म्हणजे बाहेरचं शरीर, प्राणमय म्हणजे आपला श्वास, मनोमय, विज्ञानमय, बुद्धी समजते ज्याने, आणि आनंदमय. या सगळ्याचं प्रयोजन काय? हे सगळं कशासाठी करतोय? आयुष्यात जे काही केलं, काहीही जे केलं, कुठलंही छोट्यातलं छोटं कार्य, मोठ्यातलं मोठं कार्य केलं किंवा जे अवॉइड केलं, नाही करायचं ठरवलं, हे दोन्हीचं शेवटचं प्रयोजन काय? आता आनंद प्राप्ती. आनंदमय कोश तर तुझ्या हात आहे. 5वं जे आतलं शरीर आहे, सूक्ष्म शरीर, हे स्थूल शरीर आहे, बाहेरचं दिसणारं,
दगड जड शरीर म्हटलं हे जड आहे ना, वजन आहे ना, याला उचलावं लागते, न्यावं लागतं, सगळीकडे धुवावं लागते, खावं घालावं लागते, कपडे घालावं लागतं, सगळं करावं लागते. जड आहे, याला स्वतःच नाही बसला राहील, तसाच बसला राहील तो, नंगा-पुंगा, नाहीतर मळका-मळका. त्याला उचलून नेऊन धुईल, खाऊ घालीन, कपडे बदलीन, तेव्हा तो करेल. जड झाला, जड दगडासारखा. अन्नमय कोश. त्याच्या आत थोडं स्वतःचं प्रोग्राम असलेला ऑटोमॅटिक ज्याला म्हणतो असलेला प्राणमय कोश. झोपेतही चालू राहतो प्राण. पडला, धडला, मूर्छित अवस्थेतही चालू राहतात प्राणमय कोश. बरोबर हवा आत येते, हवेला इतके त्याच्यात गॅसेस आहेत त्याचे की फक्त प्राणवायू ठेवून बाकी सोडून देतं सगळं. 5-6 सेकंद ठेवून जे काय. एवढी अक्कल आहे, आपणहून चालते. शरीरापेक्षा उत्कृष्ट आहे, ऑटोमॅटिक आहे, पण प्री प्रोग्राम्ड आहे. प्राणमय कोश त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे. मनोमय कोश, की काही नसताना हे सगळं समजते कसं? विचार कसे येतात, कुठे होतात, काय आहे विचार म्हणजे? काहीतरी आहे, इंटेलिजंट प्रोग्रामिंग आहे, सॉफ्टवेअर आहे आतमध्ये. ते मनोमय कोश. त्याच्याही पलीकडे विज्ञानमय कोश. निर्णय केले जाऊ शकतात, उपयोग केला जाऊ शकतो. नुसतं समजते नाही, हे गरम आहे याचा काय उपयोग? हे शिजवायचा आहे तर तवा ठेव, तवा मग त्याच्याखाली पेटव, तवा गरम होईल, त्याच्यावर पोळी शेकला जाईल. कणिक चिपकत नाही एकमेकाला, थोडं पाणी टाक, मग चिपकेल. हे सगळं जे विज्ञान जे आहे, हे सगळं आपणहून लक्षात यायला लागणं, निर्णय केला जाणं, उपयोग केला जाणं, सिस्टमचा उपयोग करण्याची बुद्धी, विज्ञान कोश. हे सगळ्याचं प्रयोजन काय होतं? आनंद प्राप्तीसाठी. हे सगळं आपल्यामध्येच कॅरी करतोय आपण. आनंद बाहेरून नाही होत. लाडूमध्ये डाळ आहे, साखर आहे, बेसन आहे, गूळ आहे, जे काय असेल, केशरही टाकला आहे, काही काजू बदामही दिसते है। थोड़ा आनंद तो डाला कि नहीं उसमें? पंडित जी आनंद को भूल गए ना तुम? मजा नहीं आएगा, किसी को खा के थूक देंगे, फेंक देंगे। ओहो! वो क्या होता? आनंद किधर चला है? आजपर्यंत म्हटलं रेसिपीमध्ये कोणत्याही रेसिपीमध्ये टाकलाय की 1 टेबलस्पून ऑफ जॉय. कितीला मिळते? कोणत्या दुकानात मिळते? कसा रंग असतो? आनंद आहे. यू टेल मी, तुम्ही बायका सगळ्या इतके आयुष्यभर बनवल्या. आजपर्यंत आणून टाकला का आनंद पदार्थांमध्ये? मग खाणं-पिणं झालं, आनंद, मजा आहे, फर्स्ट क्लास आनंद. आला कसा? कुठून आला? आनंद, आवडला. बैठो-बैठो मजा आहे. बहुत सारा वाह! वाह! बहुत वडा भात केला होता. वांग्याची भाजी, भरल्या वांग्याची भाजी होती, पातळ भाजी होती. लग्नातलं जेवण होतं. मस्त फोडलेली फुटकी, आपली वऱ्हाडी फोडणी दिली होती. आनंद वाटला, मजा वाटली. पण त्याच्यात टाकला होता का? तर किती टाकला होता? कसा होता? नाही, आनंद हात आहे. आठवण दिली. वड्यानी आठवण दिली, फोडणीनी आठवण दिली, लाडूनी आठवण दिली. जे काय आत गेलं मसाल्याने आपले लोकं पाहून आठवण, आनंद आत आहे. आनंदमय कोश आहे. कुत्रा हाडात चुसून आवडते. मस्त रस मिळाला, मस्त रस मिळाला याच्यामध्ये. हाडात कसा रस? स्वतःच्या हिरड्यांचा रस स्वतःच पिऊन आला. तसा आपला आत रस आहे. त्याच्या आठवणीसाठी आनंद, सगळं जे काही जॉब, लग्न, मुलगा, मुलगी, डिग्री, परदेश, विदेश, यात्रा, व्हेकेशन, पहाड पाहून, समुद्र पाहून, अरे खूप छान वाटलं, खूप चांगलं वाटलं. तर समुद्र तर तिकडच्या तिकडे होता, मी इकडच्या इकडे होतो. पहाड तर हालेना, डुलेना. मग आनंद कसा वाटला? कुठून आला? आतमध्ये घुसला, नाकातून घुसला, की डोळ्यातून घुसला, कशातून घुसला? कसा होता? वाहतो कसा आनंद? काहीच नाही झाला तसा. डोळ्यांनी जे पाहिलं दृश्य, आठवण आली, आल्हाद, आल्हादिनी शक्ती आहे आतमध्ये, जीवात्म्यामध्ये. परमात्म्याचा अंश असल्यामुळे, श्रीकृष्णाचा अंश असल्यामुळे, परमात्म्याची जी आल्हादिनी शक्ती आहे, जिचं मूर्तिमंत स्वरूप श्री राधा, त्याच्या आत असलेली त्याची सगळ्यात मोठी शक्ती, सगळ्यात महत्वाची शक्ती, त्याचंच स्वरूप, त्याच्यापासून विभक्त न होणारी, न होऊ शकणारी, जिच्याशिवाय त्याच्या अस्तित्वाला अर्थच नाही, अशी आल्हादिनी शक्ती. जर त्याचा मी अंश आहे, तर त्या शक्तीचाही माझ्यात अंश आहे. सरळ गणित आहे. भिजवली कणिक, भिजवली 8 गोळे केले, 8 पोळ्या करायच्या. मस्त फर्स्ट क्लास भिजवली, पाणी बरोबर झालंय, तेलही लागला वरून, सगळं ठीक आहे.
8 गोळे केले तर सगळ्याच गोळ्यांमध्ये मग थोडंसं तेलही लागलं आहे आणि थोडंसं पाणीही लागलं आहे आणि थोडीशी कणिक आहे. बरोबर आहे. याही गोळ्यात आहे, याही गोळ्यात आहे, याही गोळ्यात आहे, याही गोळ्यात आहे. तर श्रीकृष्ण भगवंत आणि त्याची आल्हादिनी शक्ती यांचे जर अंश आहेत, तर त्यांच्यातही आल्हाद आहे. कृष्णामध्ये जसं स्वतःचा रस आहे. रसो वैस वेद म्हणतो श्रीकृष्णासाठी. वेद पुरुष. हा रस आहे. इथून रस येतो. झरा आनंद रसाचा ह्या कृष्णातून येतो सगळ्या संपूर्ण संसारात. तो झरा म्हणजे राधा आल्हादिनी. त्या झऱ्याची जी धारा वाहते, धारा 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 आनंदाची धारा. तर जसं कणकीच्या गोळ्यात सगळ्यांमध्ये सगळ्या गोळ्यांमध्ये तसं आलं. परत समुद्रात एक थेंब जरी चाटला तरी खारट लागतं. सोन्याचे एवढूसा तुकडा करून नाकात टाकलं तरी 24 कॅरेट होतं, ते 24 कॅरेट याच्यातही राहतं. त्याचा मी अंश तर माझ्यातही त्याचं सामर्थ्य आहे, सच्चिदानंद आहे. समजते, आनंदही आहे. त्या आनंदाला विसरलो. बाहेर चबर-चबर-चबर-चबरमध्ये. पण आत गेल्यावर आठवण आली, "अरे बाबा तुझ्यातच आहे बरं." हाँ, मजा आया, बड़ा भात खाया. वाह! फर्स्ट पंडित जी बहुत बढ़िया बना. पंडित जी ने नहीं डाला था मजा, मजा अपना था. 5वा सर्वोत्कृष्ट जो आहे 5वा हायेस्ट लेव्हलचा 5th डिग्रीचा कोश आतमध्ये म्हणजे कोश म्हणजे कोशागार म्हणतो. खजाना, तिजोरी आतली अजून 5 तिजोऱ्या जर असल्या, गोदरेजचं कपाट वरची, त्याच्यात लॉकर दुसरी, त्याच्या आत अजून पर्स ठेवली ज्याला कुलूप आहे तिसरी. असं करत जर असलं आणि त्या गोदरेजच्या कपाटाच्या बाहेर खोली आहे ना, ती खोली बरोबर कडी-कोंडा लावून घेतला आणि ती खोली एका घरात आहे. त्याला कुलूप लावलं. बाहेरून आले, घराचं कुलूप किल्ली उघडली. पहिलं कोश, एवढं मोठं घर जे दिसत आहे. मग ज्या खोलीत आहे त्या खोलीचा कडी-कोंडा लावला होता, तो उघडला. ते दुसरं कोश. गोदरेजच्या एवढ्या खोलीमध्ये एवढा पसारा सामान आहे. बरोबर त्या कपाटापर्यंत गेले, दांडी खाली करून उघडला. तो तिसरा. मग लॉकरची किल्ली टाकून उघडला. तो चौथा आणि मग त्यात पर्स ठेवली होती ज्याला बांधून ठेवला होता लावून कुलूप जे स्वतःचं. तो 5वा उघडला. हां, हे माझी एवढी पडदा मोठा घेऱ्याची अंगठी परदादांपासून. जब मुझे मिला आत्म हिरा सब जग लगा सवा कसीरा. कबीरजी म्हणतात. हे मी आत गेलो. जेव्हा माझा आत्महिरा मिळाला, बाहेरचं सगळं जग सव्वा पावाच्या वर थुकतो मी याच्यावर. कबीरजी म्हणतात. सव्वा पाव कणिक तब जग लगा सवा कसीरा. सव्वाच्या पावाने कणिक शिरा बनवता ना सत्यनारायणचा. सव्वा पाव कणकेचा. तसं तेवढं राहिलं हे सगळी मालमत्ता, धन-दौलत. आतमध्ये हिरा मिळाला मला माझा स्वतःचा. तेव्हा ते आनंदमय कोश आहे. तो त्याच्यापेक्षा त्यांनी मग पुढे त्या उपनिषद की तो तू आहे. तत् त्वम असि. तो आनंद तर एक गुण आहे, तुझ्यात 3 गुण आहे. हा हिरा असा आहे जो कधीच नष्ट नाही होत, सत आहे. कधीच मरत नाही. तुझे घर पडून जाईल, दार तुटून जाईल खोलीचा, कपाट जंगून जाईल, किल्ली हरवली म्हणून तोडावं लागेल लॉकर, पर्स फाटून जाईल, त्यातला हिरा परमनंट राहील. तो पडणं आवश्यक नाही. ते सत्य स्वरूप त्याचं चेतन आहे. स्वतः स्वयंप्रकाश येतो. स्वतःचा प्रकाश आहे. त्याला सूर्यात धरायची गरज नाही दिसत. तो थोडंही तो स्वतःच हिरा स्वतःच चमकेल. चैतन्य आहे. आनंदमय हिरा स्वतःचा बरोबर आपल्याला आनंद वाटतो की नाही? तो स्वतःच आनंद आहे. सच्चिदानंद आहे. असा तू म्हणजे या पाचीच्या वरची तू आहे. तात त्वम अशी 9 वेळा आलेलं उपनिषदातलं वाक्य. एकच वाक्य 9 वेळा इतके वेळा म्हटलं. अरे बाबा, तूच आहे रे बाबा. तो तूच आहे रे बाबा. तूच आहे तो वेगळ्या-वेगळ्या उपनिषदांमध्ये. बरेचदा मी म्हणतो आता आई मुलाला 10 वेळा तीच ती गोष्ट केव्हा सांगते? खूप महत्त्वाची जर असेल, हे विसरायला नको. रिव्हिजन केलं का परीक्षेच्या आधी पुन्हा वाचलं का? जाईस तर वाचून घेतलं, पुन्हा वाचलं 10. का बरं? कारण खूप महत्त्वाचं आहे. काहीतरी हरवलं शोधतो तेव्हा म्हणतो, "इथे पाहिलं का?" "हो, पाहिलं होतं."
नाही तर तू एकदा जाऊन पाहून घे. पाहिलं नाही तर पुन्हा जाऊन पुन्हा एकदा तिथेच ठीक आहे. पाहू तुम्ही इथे शोधलाय ना? नाही पण का बरं असेल? कारण महत्वाचं आहे. खूप जे काय आलं 9 वेळा सांगितलेली गोष्ट की तू ती आहेस. अजून तर आजचा पहिला श्लोकही सुरू व्हायचा राहिला. कसं होईल अशाने गीता पुढे सरकेल कशी? पण गीता उपनिषदातूनच आलेली आहे. प्रत्येक अध्यायाची शेवटी श्रीमद भगवद्गीता असू, उपनिषदसू, उपनिषदांचं सार असलेली गीता. यात काय आहे? ब्रह्मविद्यायाम. हे कसं विज्ञान आहे? योगशास्त्र आहे. पुन्हा त्या ईश्वराला कनेक्ट होण्याचं शास्त्र आहे. हाऊ टू. त्याच्यापासून विभक्त वाटत होतं, म्हणून तडफडत होतं. त्रास होत होता, संताप होत होता, चिडचिड होत होती, छळ होत होता, भीती वाटत होती, कन्फ्युजन, प्रश्न येत होते. रिकनेक्ट झाल्यावर प्रश्नाच्या जागी उत्तर, प्रॉब्लेमच्या जागी सोल्युशन, छळच्या जागी आल्हाद. त्याचे कसं करायचं हे गीतेमध्ये आहे. ब्रह्मविद्या का सा विद्या या विमुक्तये. ही एकच विद्या आहे ज्याने खरोखरची मुक्ती मिळू शकेल. बाहेरून तर मुक्त आहे ना. कोणी राखून ठेवलाय, जाऊ शकतोय, घराच्या बाहेर पडू शकतो, जिथे जिथे पाहिजे तिथे जाऊ शकतो. ज्या खोलीत पाहिजे त्या, घराच्या बाहेर त्या. मग बंधन कसं आहे? कोणी बांधून ठेवलंय? नाही बाहेरचं बंधन आहे, आतलं बंधन. तर मग आतलं बंधन आहे तर आतली मुक्ती करावी लागेल की. समजा बाहेरून बांधून ठेवलं म्हटलं नाही आतून मुक्त समजतो स्वतःला. म्हणून नंबर 1, नंबर 2 ला जावं लागलं तर आतून मुक्त आहे तर मग कसं तिथेच उभे राहून बांधले खांबाला तर तिथेच मुक्त नाही आहे. संडासभर तर मागे आहे, परसाकडे आहे. बाहेरून बांधलाय तर बाहेरून सोडावं लागेल. बाहेरून तर बांधलं नाहीये. सगळीकडे जाऊ शकून आल्या, खाऊ शकून आल्या, पिऊ शकून आल्या, बोलू शकून आल्या, बघू शकून आल्या, ऐकू शकून आल्या, चाटू शकून आल्या, बोलू शकून आल्या. तर मग कसं? नाही, ते बंधन आतून आहे. तर मग आतून सोडा. आतून कसं सोडू? हे आहे इथे गीताशास्त्र. आतला संसार आय जस्ट टोल्ड यू. त्याचा त्याग करायचा आहे. सो हे सगळं कुठून आलं? इंद्रियाणां मनश्चास्ति. पाहता मन कुठे घेऊन जातं, कुठल्या कुठे भरकटून येतं. एवढ्याशा आठवण कुठल्या कुठे पोथी उघडल्या गेली भलतीच. भूतानाम अस्मि चेतना. सगळ्यांमध्ये जे चैतन्य समजण्याची शक्ती, चेतना म्हणजे सगळ्यात मोठ्यातला मोठा वैज्ञानिक मेल्यावर काहीच नाही. बे एक बे आणि बे दुने 4ही नाही आहेत. अरे एवढे मोठे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले, एवढे आविष्कार केले. सांगणार आहे 1 आणि 1 किती? काही नाही. गडी चिडी गप बसलाय तसंच. नाकात चालली माशी ती नाही हाकलत आहे. दारा सिंग पहलवान, गामा पहलवान. कारण चेतना कळत नाही. चेतना लक्षात नाही येते. सो बुद्धी चेतना मी आहे तो म्हणतो. आहे जर आपलं सध्या जर चेतना असं कळत जर असेल, नाकात माशी जाते एवढं जर लक्षात येत असेल, तर हे सिद्ध आहे. श्रीकृष्ण म्हणतो म्हणजे का तुझ्यात मी आहे. तर देव सोबत आहे, देव बाजूला बसलाय, देव स्वतःच्या आत आहे, तरी चिंता, तरी हे विधान, तरी काळजी. कसं होईन? होईन की नाही? काय होईन पुढे? असं झालं तर कसं होईल? तसं झालं तर कसं होईल? कुठे आजपर्यंत जाऊ शकली का देवाला सोडून? तर मग काळजी कशी? न न किंचिदपि चिंतेत. आत्मसंयम योगात ऐकलं आपण काही महिन्यांपूर्वी. किंचित अपि थोडी सुद्धा आत्मसंस्थम मन कृत्वा न किंचिदपि चिंतेत. अत्यंत शांत करणारा आत्मसंस्थम. आत्मनात जाऊन स्थिर हो बेटा. मन कृत्वा मनाला आत्म शांत कर. न किंचिदपि चिंतेत. नो वरीज. वरी फ्री. ब्युटिफुल लाईफ. मस्त जीवन. फर्स्ट क्लास जीवन. बिंदास जीवन शक्य आहे. आम्ही साक्षी आहे समोर. माझ्यासाठी शक्य आहे तर बिलकुल 100% एकासाठी शक्य आहे. सर्वसामान्य व्यक्तीसाठी जर शक्य आहे इथे बसलेला तर मग सगळ्यांसाठी शक्य आहे.
मग पुढे ऐकलं होतं पण रुद्राणाम शंकरश्चास्मी वित्तेषु रक्षसाम, ते झालं तर कुबेर कोण का कसा ते, वसुनाम पावकश्चास्मी मेरु शिखरणामहम, मैं 8 वसुओं में अग्नि हूँ. अष्टवसू आपण बोललो तर भीष्म पितामह 8 वसूंपैकी एक होते, ज्याची मुक्ती नव्हती झाली. 8ही वसूंची मुक्ती 7ची झाली होती. अग्नीला पकडू नाही शकत. अग्नीला काबू करणं महाकठीण आहे. अग्नी स्वच्छंद आहे, फॉर एक्झाम्पल प्रभावशाली आहे. पण हे भीष्माला मुक्ती नव्हती मिळाली. गंगेने 7 जन्मल्यावर मुक्त करून दिला होता. तिच्या शांतनूचा पती शांतनू राजाने म्हटलं एक तर राहू दे माझ्याजवळ 8 पैकी. गंगा पुत्र भीष्म, ती म्हणे तुला माहित नाही तू काय मागतो आहे, कठीण होईल खूप तुझ्यासाठी आणि याच्यासाठी जीवन. पण मी पत्नी धर्म स्वीकार केला होता, तू मागतोय घे. बाळ 8वं दिन दिला. एक तो देवव्रत नावाचा. पुढे प्रतिज्ञा केल्यानंतर त्याला भीष्म म्हटलं, दगडासारखी प्रतिज्ञा फोडणं कठीण आहे. तो देवव्रत जो होता 8वा वसू, अष्टवसू, ते म्हटलं त्यांच्यामध्ये अग्नी मी आहे. ते ज्याच्यामध्ये अत्यंत शक्तिशाली आहे, प्रभावशाली. तर अग्नीकडे बघताना नुसतं तर लाया बतासे न टाकावे यज्ञात. हो यांनी सांगितलं हा मी आहे. केवढी शक्ती असते त्यात. एवढूस लागलं तर जैसे चिनगी आग की पडी पुराने घास. एवढं मोठ्या जंगलामध्ये एक चिनगी जरी लागली, ते अमेरिकेत ते वाईल्ड फायर. पुरोदसांच मुख्यम माम विद्धि पार्थ बृहस्पती. आजचा पहिला श्लोक 24वा. सेनानीनाम अहम स्कंद सरसामस्मि सागर. मगाशी म्हटलं समुद्रात सतत सरस म्हणजे श्रेष्ठ, सरस बुद्धी आहे. पण सरस ज्यात सतत पण तलाव वाळून जातो, शुक्रवार तलाव वाळून गेला, नदी वाळून जाते, समुद्र वाळत नाही. सरस आहे ज्याच्यामध्ये सतत रस असतो, असा अशांमधला सरस श्रेष्ठ तो मी आहे समुद्र. सरसाम अस्मी सागर तो म्हणतो. पण त्याच्या आधी काय ना, पुरोधसांच मुख्यम माम विद्धि पार्थ बृहस्पती. पुरोधस म्हणजे पुरोहित, म्हणजे संपूर्ण ज्ञान ज्याला आहे आणि त्यातून जे हेतपूर्वक तो सांगेल असं. म्हणजे पंडितजींना आपण सांगतो, घरी पंडितजींना बोलवतो आपण पूजा करायला, त्याच्यात त्यांना नमस्कार का करतो, दक्षिणा का देतो, कारण आपल्या मनात ही भावना असते की हे पुरोहित आहे, म्हणजे सगळं जाणतात आणि माझ्या हितासाठी इथे आले आहे आणि माझ्या हिताचे मंत्र म्हणतात आहे, माझ्या हितासारखी गोष्ट क्रिया षोडशोपचारे पूजा विधी सांगतात आहे, म्हणून त्याला पाया पडतो, मान सन्मान देतो, कारण ते पुरोहित आहे. तर पुरोहितांच मुख्य माम, त्यांच्यामध्ये मुख्य विद्धी म्हणजे समज, वेद म्हणजे समजणं, प्रकाश टाकणं, वेद्यत वेद आला. माम म्हणजे मला, मी आहे कोण, बृहस्पती, देवांचा जो हित करणारा. देव पहिलेच सूर आहे. देवांचं स्वतःचं अस्तित्व दुसऱ्यांच्या हितासाठी आहे. अग्नी स्वतः नुसतं स्वतः मस्त गरम राहण्यासाठी नाही, जिथे कुठे अग्नी प्रगट होईल तिथे जो कोणी आजोबा त्याला गरमी मिळाल. भिकारी शेकोटीच्या पोटी आले, राजा आला तरी, मंत्री आले तरी, संत्री आले तरी, तंत्री आले तरी, शेकोटीच्या भोवती गोळगोळ सगळ्यांना शेक मिळतोय. सूर्य तपला त्यांनी आजपर्यंत विचार नाही केला, या दुष्ट प्रवृत्तीच्या यांना कमी देऊ, इथे जास्ती टाकू, इथे कमी टाकू. वारा वाहतो तर सगळ्यांना तसाच तेवढा स्पर्श सुख मिळतात वाऱ्याचा. सगळ्यांची दुर्गंधी हरवून येते, सगळ्यांना स्वच्छ हवा देतो वारा, कोणी कसंही असो. पृथ्वीने आजपर्यंत असं नाही म्हटलं की इथे अरे ये झोनिंग है, इधर कोड वायलेशन झोनिंग, ये अच्छों का है, ये बुरों का है, ये भिखारियों के लिए उधर है, इस ऐसों के लिए इधर, ये मेरे बच्चे हैं,
पृथ्वीने नाही तसा ठरवला, आपण माणसाने केलं वेगळी गोष्ट आहे, ध्वनी वगैरे. आकाश सगळ्यांना जागा देत आहे, इक्वल. सर्वभूत हिते रताः हे भगवद्गीतेत येतं. हे पंचमहाभूत जे आहे, देवानी निर्मित जे आहे, यांचं अस्तित्व सगळ्यांच्या भल्यासाठी. पाऊस पडतो, सगळ्यांना मिळतं, जो कोणी असेल त्यांच्या क्षेत्रामध्ये. तितक्या ऑलरेडी ते हे तर वरुण, अरुण, अरुण म्हणजे सूर्य, वरुण म्हणजे पावसाचा देता, इंद्र, सपोजिटली सगळेच. त्यांना हित सांगणारा जो तो बृहस्पती, बृहद म्हणजे खूप मोठा, आणि ब्रह्म म्हणजे सगळ्यात मोठा. तर पुरोहित म्हणजे सगळ्यांचं हित विचार करून सांगणारा पंडित जो तो पुरोहित, त्यांच्यामध्ये मी बृहस्पती, देवांना पूजा सांगणारा, देवांना विधी सांगणारा तो. सेनानीनाम अहम स्कंदः, आर्मी जनरल, सेनापती मध्ये मी स्कंद आहे. कार्तिकेय स्वामी, शंकर आणि पार्वतीचा पुत्र, पहिला पुत्र, ओन्ली एकच पुत्र. गणपती त्यांच्या शरीरातून जन्म दिलेला नव्हता. शंकर आणि पार्वतींचा पुत्र नव्हता गणपती, मुख्य पार्वतीचा पुत्र होता. अडॉप्टेड सन जसं म्हणतो, फास्टर चाइल्ड असं म्हणतो, एक्सेप्ट तिने स्वतःपासून बनवलेला, म्हणून अजून श्रेष्ठ होता. संपूर्ण प्रकृती माता, तर सर्व सामर्थ्य, सौंदर्य, चमत्कार, आविष्कार तो गणाधिपान, गणानांत प्रमुख गणपती गणेश. प्रकृती जेवढं सामर्थ्य आहे निसर्गात, विचार करून पाहिला, जेवढं सौंदर्य आहे, जेवढं स्थैर्य आहे, जेवढी कन्सिस्टन्सी आहे, परमनंट आहे, जेवढी इंटेलिजन्स आहे, केवढी बुद्धिमत्ता आहे, केवढं काय आश्चर्य आहे, महद आश्चर्य आहे. गवत कसं हिरवच होते, मोगरा कसा पांढराच बरोबर होतो, एकाच मातीत बाजूबाजूला वेगळे कसे होतात, हे बरोबर याचं त्याचं तसं. चिमणीचे पिल्लाचे चिमणीसारखाच आवाज कसा होतो, कसं वाहायला शिकते पाणी खाली बरोबर, अग्नी वर बरोबर कशी जाते, एवढी बुद्धिमत्ता आहे निसर्गात, समजून नाही शकत. एवढ्या या बुद्धीनी ही बुद्धी मापू नाही शकत. कागदाच्या फुगीनी आकाशाची गणना नाही करू शकत, किती चंद्र तारे आहेत त्याचे. तसं हे सगळं ज्याच्यात उतरलं, कारण तिने बनवलं आणि आपलं सगळं त्यात टाकलं. म्हणून पहिला त्याचा श्री गणेशाय नमः म्हणून शंकराने मोंडी ओढून दिली. त्यावेळी कनेक्शन नव्हता, पिता असलेला पार्वतीचा पुत्र. ती गोष्ट वेगळी आहे. पुढे मला वाटतं एकदा सांगितली होती मी, की मोहिनी अवताराशी जोडलेली आहे. श्रीकृष्णाने दिलेलं वचन पार्वतीला, मी तुझा पुत्र बनून येईल म्हणून. शंकर मोहित झाले मोहिनी रूपावर, त्याच्यानंतरची मग तिच्यातून निर्माण झालेला गणपती. पण शंकर आणि पार्वतीला मुलगा होणे शक्य नव्हतं. शंकर परम वैरागी, ती पण कथा आहे पुराणांमध्ये. कामदेव आणि रतीला कामदेवाला भस्म करून टाकलेला शंकर, त्याला काय मला ध्यानात भंग केला म्हणून त्याला उठवण्याची शक्ती असते. पण शेवटी पत्नीमध्येच असते. सगळ्याच असते सामर्थ्य पतीवर नियंत्रणाचा. आजपर्यंत असा पती नसेल झाला, मला वाटतं अजूनपर्यंत तरी, आज सध्या तर नाहीच आहे, ज्याच्यावर त्याच्या पत्नीचं नियंत्रण नसेल. शेवटी पार्वतीने उठवलं शंकराला ध्यानातून. जिथे कामदेव हारला, जळून भस्म होऊन गेला कामदेव. आता याच्यानंतर बस संपले सृष्टीच्या निर्मितीचं कार्य. त्याला उठवून का बरं नाही, कारण आता हे जो पुढची गोष्ट, जो दैत्य आहे त्याला एकच वरदान आहे. शंकर त्यांनी मागून घेतला ब्रह्मदेवाला, की शंकर पार्वतीचा मुलगा, कारण त्याला माहित आहे शंकर इतका परम वैरागी आहे, आणि पार्वती इतकी सृष्टी कार्यात मग्न आहे, इतरांच्या भल्यामध्ये. द बिगेस्ट सोशल वर्कर, सोशल स्टुअर्ड पार्वती, and the biggest संन्यासी, the greatest वैरागी शंकर. हे ग्रेटेस्ट वैरागी संन्यासी आणि ही सगळ्या पूर्ण समाज कार्यातच जोडलेली आहे. दोघांनाही वेळ नाही आपल्या याच्यापासून.
यांना काही मुलं बाळ नाही. ठीक आहे, कोणाच्या हातून तरी मरावं लागेल, तर यांच्या पुत्रापासूनच मरेल, बाकी कोणापासून नाही. म्हणून धमाधम सुरू झाला मग त्याचा सगळीकडे दैत्याचा. त्याच्यासाठी आता आपल्याला पुत्र होणं आवश्यक आहे. प्रभू त्यांच्यातून निर्माण झालेला कार्तिकेय स्वामी स्कंद सेनापती, आणि झालं तसं पुढे देवांचा सेनापती त्याला बनवला आणि त्यानेच वध केला. तर कारण त्याच्यासारखा योद्धा नाही कार्तिकेय स्वामी, म्हणून एवढी पूजा होते त्याची. सेनानीनाम अहम स्कंद सरसाम अस्मि सागर, पुरोहितों में मुखिया बृहस्पति मुझको जान। हे पार्थ, मैं सेनापतियों में स्कंद और जलाशयों में समुद्र हूँ. समुद्राची व्याख्या की ऑलरेडी केली. तो सरसही आहे आणि सरस आहे, म्हणजे रसाने भरलेला आहे. असं कधीही नाही आजपर्यंत कल्पनेत नाही की समुद्र वाढला. आणि पाणी जल अशाने सरस आहे, सर्वात श्रेष्ठ आहे. महर्षीणां भृगु अहम गिरामस्येकम एकाक्षरम, गिरा एकम अक्षरम, यज्ञानां जप यज्ञोऽस्मि, स्थावराणां हिमालय. मैं महर्षियों में भृगु, शब्दों में एक अक्षर अर्थात ओंकार हूँ. सिख धर्माचा पहिला मंत्र एक ओंकार, गुरु नानक ने सांगितलं. बस ओंकारात सगळ्याला. सब प्रकार के यज्ञों में जप यज्ञ और स्थिर रहने वालों में हिमालय पर्वत हूँ. जय श्री कृष्ण. प्रणाम. तर महर्षी म्हणजे काय? महाऋषी. ऋषी म्हणजे सियर्स म्हणतात सायंटिस्ट, विजनरीज. ऋषी म्हणजे विजनरी, जे कल्पनेने बघून सेट करतात सिस्टम, सगळी सिस्टम सेट करणारे सियर्स, विजनरीज. महर्षी, ग्रेट सियर्स, ते महर्षी. अशा महर्षींमध्ये ग्रेटेस्ट ऑफ द विजनरीज अँड सियर्स मध्ये भृगु मी आहे. त्या भृगूंची मी कथा आधी सांगितली, दिती आणि अदिती, यांच्यापासून 12 आदित्य, 11 रुद्र, 49 मरुद आणि 8 वसु आणि 2 निर्माण झाले. तर ते अश्विनी, ते वनस म्हणजे डोळ्यांचे जे देवता म्हटलं, 2 जण ट्विन्स ते होते. तर त्यांच्यात भृगु मी आहे. आणि शब्दांमध्ये, अक्षरांमध्ये, उच्चारांमध्ये जे काही बोलतो उघडतो, काही जेवढी काही बोलल्या जातात 12 खडीमध्ये ओंकार मी आहे. ओंकार कारण अनाहद नाद म्हणतात त्याला, आहद नाही. ओम म्हणताना जीभ टाळूला खाली घसन, याच्यातून काही कुठलाही शब्द बोलताना लपक वर खाली घर्षण होतं, फ्रिक्शन कंट्रोल करावं लागतं. आपोआप कंट्रोल आपल्याला लक्षात नाही, पण आपण करतो व्हॉइस बॉक्सने. लक्षात दिलं तर लक्षात येईल, लक्षात दिलं तर. पण ओम म्हणताना काही नाही, नॅचरली येतं ते. अनाहद नाद आहे तो. नाद बिंदू कलातीतम, ओंकार बिंदू संयुक्तम नित्यम ध्यायन्ति योगिनः. पुन्हा आवाज येतोय का मागे काही? जस्ट म्हणजे माझा नाही, सॉरी. ओके. ओंकार सिंबल आहे. आपण जेव्हा एखाद्या कंपनीचा लोगो पाहतो तर लक्षात येतं की अच्छा हे सँडोजची बनियान आहे, नुसतं सँडोजचं दिसलं, किंवा नायकीचं दिसलं तर शूज आहे, किंवा ठीक आहे कोका कोला, त्याचं चिन्ह पाहून. ओंकार हे चिन्ह आहे परमेश्वराचं. ओंकार परमेश्वर आहे म्हणणं म्हणजे काय? नुसतं ओम ओम करताना काहीच अनुभव नाही आला. जीवनभर ओम 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 केलं आणि पुन्हा इकडे तिकडे लक्ष आहे, पुन्हा वासना आहे मनामध्ये, पुन्हा त्रास होतोय, भीती वाटते आहे, नकारात्मक जीवन आहे ना. ओम 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 करून नुसतं चिन्ह 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 चाटून, खूप चाटून कोका कोला पेप्सीच्या चिन्हाला चाटून ते कळत नाही त्याचे. नंद भंडार लावला त्याच्यावर तो हवाबाण हरडे खाऊन राहिला.
मोठं पोट, पोटावर हात, राक्ष मोठ्या मिश्या आणि त्याला लाडू ठेवल्या त्याच्यासमोर. त्याला खूप चाटत हवा पण हळदीची चव नाही येत, पोटही साफ नाही होत. चिन्हाच्या नादी लागले का ते सूचक आहे की अरे हाँ ये बरोबर आहे, बाकी इसको खोलो, वो लेंडी को रखो जीप पे, मग होते. तर नुसतंच ओम 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 नाही, ओमकार बोलवते आहे, चिन्ह आहे की हा ये देवाचा विचार कर. ओम 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 करून आत शांत होऊन डोळे बंद करून जो आतला आवाज येतो, इनर व्हॉइस ज्याला म्हणतो, मन जेव्हा शांत होतं, ध्यान जेव्हा लागतं, मनात मग शांत मनामध्ये जे विचार येतात ते त्या ईश्वरापर्यंत नेतात. नुसतंच ओम 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 करत जन्म कित्येक पाहिलंय शेकडो जन्म नुसतं ओंकाराच्या मागे लागलाय. नुसते ते पहलवानातले ताट चाटून राहिले आणि म्हणलं पेट साफ नहीं हो रहा, इतने 1.5 घंटे से मैं इसको चाट रहा हूँ. वो चाटने खाली इसके लिए बताइए, ये डब्बी है, इसको खोल के लेंडी ले, फिर अभी तक कैसा पेट साफ होता 3-4. तसं नुसतं ओम 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 नाही, ओम चिन्ह आहे, सूचक आहे, बरोबर आहे, योग्य आहे आणि 100% खरं आहे. पण ते पुढे जायला हवं त्याच्या. यज्ञानाम जप यज्ञोस्मी, हे यज्ञ ते यज्ञ. आणि अजून एका ठिकाणी भगवद्गीतेत आहे ना, द्रव्य यज्ञ, तपो यज्ञ, ज्ञान यज्ञ, परंतप. हे द्रव्य यज्ञ म्हणजे देण्याचं, घेण्याचं, सगळे यज्ञ ठीक आहे. मुख्य यज्ञ तो तुम्ही जप यज्ञ आहे. देवाचं नाव स्मरण, सिख धर्मामध्ये सिमर 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 सिमर. मुख्य अशी क्रिया साधना करण्यामध्ये स्मरण कर. ती जसं मी ओंकाराबद्दल सांगितलं की त्या हवा हळदीच्या पहलवानाला नुसतं नाही चाटायचं, आत लेंडी घ्यायची आहे. तसंच नुसतं नाव 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 तर ठीक आहे, स्मरण म्हटलंय. स्मृती, रिमेंबरिंग, आठवण. स्मरण म्हणजे नाव घेणं नाही, नाव घेण्याने त्याची आठवण होते म्हणून नाव घेणं. नुसतं नाव घेण्याचं ते जसं रस्त्यातला भिकारी राम के नाम से जो राम करे असा राम दे दो, म्हणजे महासंत म्हणून त्यांचे चरणी पडताना कोणी दिसत नाही. आणि 10 रुपयाचे जे 1 रुपया दिला तर तो राम राम करणारा चिडून जातो की आता एवढं महागाई वाढली आणि तुम्ही भिकाऱ्याला 1 रुपया देऊन राहिला. तर ते राम 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 करून झालं नाही. राम 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 म्हटलं पण स्मरण नाही आलं. सिमर 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 सिमर, आठवण. हवा नरड्याची नुसतं त्याच्याकडे पाहिलं, लेंडी नाही घेतली. तसं देवाचं नुसतं त्यांनी नाही झालं ना, नाही होत ना, लक्षात येतं, चिडचिड होते, भीती वाटते, जमत नाही असं. आठवण देवाची करायला लागेल. प्रत्येक नाव घेताना हळूहळू करायला लागलं तरी ठीक आहे. 16 माळा नाही होत, 1 माळ झाली तर खूप झाली. आठवण करून जाते. 16 नाही, 16,000 माळा केल्या तरी काही अर्थ नाही विषय, जर आठवण नाही झाली, नुसतं रटलं नाव. राम नाव तर 18 लाख लोकांचं असतं नागपुरातच. आठवण म्हणजे जपानाम जप यज्ञोस्मी. त्याग, यज्ञ म्हणजे त्याग. कसा त्याग? इतर बाकीची गोष्टी, बाकीचे विचार जे सुरू आहे, नाव घेताना डोळे का बंद करताना सांगितलं, जप करताना डोळे बंद करून जप केला जातो, डोळे उघडून जप नाही होत. कारण इतर दृश्य जे काय असं डिस्ट्रॅक्शन नको, म्हणजे माझं मन शांत करून मी त्याची आठवण करू शकेल. बाकी सगळ्या विचारांचा त्याग. या वेळात मी लोकांकडे जाऊ शकतो, बँकेत जाऊ शकतो, मी स्वयंपाक करू शकते, सीरियल पाहू शकते. त्या सगळ्याचा त्याग करून यावेळी मी ज्याचं नाव घेते, माझा श्रीहरी, त्याची आठवण करते. तर त्याला त्याग, बाकी संसाराचा. यज्ञानाम जप यज्ञोस्मी, स्मरण. स्थावराणाम हिमालय. बस इथे हा श्लोक करून थांबवू आपण आज. 25 झाले. स्थावर म्हणजे स्थिर राहणारा, अड्डेग असलेला, दृढ वरती मध्ये. हेम आलय, हेम म्हणजे बर्फ, आलय म्हणजे स्थान, जेथे पुस्तक आलय, हेम आलय, देव आलय, देवालयात. हिमालय
तो स्थिर राहतो. तर ते हिमालयात जर कोणी जाऊन आलं असेल तिथे, आय होप श्रीकृष्णाची आठवण झाली असेल, की अरे, मी माझ्या पित्याच्या छातीवर खेळतोय. हिमालयाला आहे म्हणजे. असं त्याचा संकेत आहे. लहान बाळाच्या कानाला लहानपणी उचलून आल्यावर उचलून वर खाली मग तो लाथा मारून वडिलांच्या छातीवर जसा खेळायचा, तसं हिमालयावर जाऊन आले, तर श्रीकृष्णासोबत खेळून आले. आता हेचा संकेत आहे. कुठे पाहू तुला, नुसतं देवळामध्ये जाऊन नुसतं ढोलबाजे वाजवून तेवढी एक मूर्ती, तो कृष्ण नाही. तो म्हणतो तसं नाही आहे. हरे कृष्ण 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 हरे, सगळीकडे कृष्ण आहे. हरे राम 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 हरे हरे, सगळीकडे राम आहे. आज इथे थांबव. 25 झाले. 5 मिनिटं फक्त ध्यान करू, 5-6 मिनिटं, आणि मग रिव्हिजन. जय श्री कृष्ण. हॅपी फादर्स डे अगेन. राजेंद्र बाबा ऐकत असेल तर माझं नमस्कार. दोघांनाही कॉल तर करेलच, पण वंडरफुल. थँक यू फॉर एव्हरीथिंग. मी ध्यानाचं संगीत सुरू करतो आणि